गेल्या 7 ते 8 दिवसापासून जिल्ह्यातल्या रहिवाशांना पाणी मिळत नाहीये आणि हे टँकर माफियांना पाणी मिळतंय पण सामान्य नागरिकांना पाणी मिळत नाहीये। या ठाणे महानगरपालिकेने ताबडतोब टँकर दिव्यांमध्ये सोडले पाहिजेत। अरे सत्ताधाऱ्यांनो आणि विरोधकांनो तुम्ही कुठे आहात? या दिव्याच्या मायबाप जनतेला पाणी दे, पाणी। टँकरला तुम्ही पाणी देता, पाणी विकायला भेटतं पण जनतेला सामान्य घरामध्ये पाणी मिळत नाही। हे खूप मोठं दुर्दैव आहे। सगळ्याची सगळ्या टँकरवर कारवाई करा, टँकर पहिले बंद करा। पाणी द्यायचं सर, जर तुम्हाला फिल्टरांना पाणी कुणाला 7 ते 8 दिवसापासून पाणी मिळत नाहीये आणि हे टँकर माफियांना पाणी मिळतंय पण सामान्य नागरिकांना पाणी मिळत नाहीये। या ठाणे महानगरपालिकेने ताबडतोब टँकर दिव्यांमध्ये सोडले पाहिजेत। अरे सत्ताधाऱ्यांनो आणि विरोधकांनो तुम्ही कुठे आहात? या दिव्याच्या मायबाप जनतेला पाणी दे, पाणी। टँकरला तुम्ही पाणी देता, पाणी विकायला भेटतं पण जनतेला सामान्य घरामध्ये पाणी मिळत नाही। हे खूप मोठं दुर्दैव आहे। सगळ्याची सगळ्या टँकरवर कारवाई करा, टँकर पहिले बंद करा। गेल्या 7 ते 8 दिवसापासून जिल्ह्यातल्या रहिवाशांना पाणी मिळत नाहीये आणि हे टँकर माफियांना पाणी मिळतंय पण सामान्य नागरिकांना पाणी मिळत नाहीये। या ठाणे महानगरपालिकेने ताबडतोब टँकर दिव्यांमध्ये सोडले पाहिजे। अरे सत्ताधाऱ्यांनो आणि विरोधकांनो तुम्ही कुठे आहात? या दिव्याच्या मायबाप जनतेला पाणी दे, पाणी। टँकरला तुम्ही पाणी देता, पाणी विकायला भेटतं पण जनतेला सामान्य घरामध्ये पाणी मिळत नाही। हे खूप मोठं दुर्दैव आहे। सगळ्याची सगळ्या टँकरवर कारवाई करा, टँकर पहिले बंद करा। गेल्या 7 ते 8 दिवसापासून रहिवाशांना पाणी मिळत नाहीये आणि हे टँकर माफियांना पाणी मिळतंय।